रात्रीचे 2 वाजले होते. मला झोप येत नव्हती, कारण मी जिची स्वप्न बघत होतो ती माझ्या बाजूला झोपली होती. मी थोडी हिंमत करून माझा हात पुढे केला, तर आंटी थोडी हलू लागली. मग मी माझा हात मागे घेतला. मी खूप घाबरलो होतो की आंटी मला रागाने काही वाईट बोलू नये. आंटी माझ्याकडे बघून म्हणाली, "काय झालं, तुला झोप येत नाही का?" मी म्हणालो, "नाही येत." तर आंटी मला म्हणाली, "आता झोप ना, खूप रात्र झाली आहे." हे बोलून आंटी अजून एकदा झोपी गेली. थोड्या वेळाने मला वाटलं आंटी गाढ झोपी गेली आहे. माझं नाव राज. माझं वय 18 वर्ष आहे. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी शहरात शिक्षणासाठी एक खोली घेऊन राहत होतो. मी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहत होतो आणि माझ्या बरोबर समोरच्या फ्लॅटमध्ये एक नवीन आंटी राहण्यासाठी आली होती. तिचं नाव सविता. तिला एक लहान मुलगी देखील होती. मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला वाटलं देखील नव्हतं की तिचं लग्न झालं असावं. पहिल्या नजरेतच मला ती खूप आवडली होती. ती तिच्या मुलीसोबत एकटी राहत होती. तिचा नवरा कधीकधी 1-2 महिन्यातून एकदा घरी येत होता. तेव्हा मला वाटलं की तीही एकटेपणाने तिचं जीवन जगत असावी. त्या आंटी एका हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करत होत्या. आंटी सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघत होत्या आणि त्याचवेळी मीही माझ्या कॉलेजला निघत होतो आणि आमच्या दोघांची घरी येण्याची वेळ देखील सारखीच होती. काही दिवस असेच गेले. आंटी देखील समजली होती की मी तिला चोरून चोरून बघतो. असेच 2 महिने उलटले आणि उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. तिच्या मुलीला सुट्टी लागल्यानंतर तिने तिला तिच्या माहेरी सुट्टीसाठी पाठवलं. आता आंटी घरात एकटीच राहत होती. माझी आता 12वी असल्यामुळे माझे एक्स्ट्रा क्लास सुरू झाले होते. त्यामुळे मी गावी जाऊ शकत नव्हतो. एक दिवस मी कॉलेजमधून घरी आलो तर आंटी माझी वाट बघत गेटवर उभी होती. तिने मला आवाज दिला आणि म्हणाली, "माझा मोबाईल बंद पडला आहे, जरा बघू शकतोस का?" मी तर पहिल्यापासूनच आंटीला भेटण्यासाठी संधी शोधत होतो. माझं आंटीसोबत आधीही खूप वेळा बोलणं झालं होतं, पण त्यावेळी तिच्यासोबत कोणी ना कोणी असायचं. मी म्हणालो, "आंटी, मी कपडे बदलून येतो आणि मग मी आरामात तुमचा मोबाईल चेक करेन." मग मी पटकन माझ्या रूममध्ये आलो. मी कपडे चेंज केले, फ्रेश झालो आणि आंटीच्या घरी गेलो आणि बेल वाजवली तर आंटीने लगेच दरवाजा उघडला. मी जाऊन सोफ्यावर बसलो आणि तिचा मोबाईल चेक करू लागलो. थोड्या वेळातच मी तिचा मोबाईल सुरू केला. मग आंटी माझ्यासाठी चहा घेऊन आली. मग काय, मी तिच्याकडे बघतच चहा पिऊ लागलो. थोडा वेळ तिच्याच घरात बसून मी तिच्यासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मी आंटीला म्हणालो, "तुम्ही जेव्हापासून इथे राहण्यासाठी आला आहात तेव्हापासून मी बघत आहे की तुम्ही घरी एकट्याच असता. तुम्हाला काही अडचण आली तर मला बिनधास्त सांगा." आणि मी त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्याच रात्री 9 वाजता मला कोणाचा तरी मेसेज आला. तो मेसेज बघून मला आतून खूप आनंद झाला होता, कारण तो मेसेज समोरच्या आंटीचा होता. तिने मला थँक्यू असा मेसेज केला होता. तेव्हा माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले. मला माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटू लागलं. मग आम्ही दोघे रोज फोनवर बोलू लागलो. तीही एकटी होती आणि मीही. आता आम्ही रात्रीच्या 12-12 पर्यंत गप्पा मारत होतो. एका रात्री असं झालं, मी आंटीसोबत बोलत होतो तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. मी आंटीला म्हणालो, "आपण आता झोपूया, मला सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं आहे." तेव्हा आंटी मला म्हणाली, "मला एकटीला झोप येत नाही, मला एकटीला खूप भीती वाटते." मी म्हणालो, "मग माझ्या घरी येऊन झोपा आणि सकाळी लवकर उठून तुमच्या घरी जाऊ शकता." मग आंटीच मला म्हणाली, "एक काम कर, तूच माझ्या घरी ये आणि सकाळी निघून जा." मी थोडा वेळ विचार केला आणि ठीक आहे असं म्हणालो. मी जाण्या अगोदरच आंटीने दरवाजा उघडून ठेवला होता. मग मी तिच्या घरात गेलो आणि पटकन दरवाजा आतून बंद केला. आंटीच्या घरात एकच बेड होता, कारण ती एकटीच राहत होती. जेव्हा मी आंटीला विचारलं तर ती म्हणाली, "या बेडवर 2 माणसं आरामात झोपू शकतात." मला तिच्या बाजूला बेडवर झोपण्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. मीही तिच्यासोबत झोपलो. आता रात्रीचे 2 वाजले होते, पण अजूनही मला झोप येत नव्हती, कारण आंटी माझ्या बाजूला झोपली होती. मग मी थोडी हिंमत करून माझा हात पुढे केला. आंटी एकदम जागी झाली. मी दचकून माझा हात मागे घेतला. मी खूप घाबरलो होतो. आंटी मला विचारू लागली, "काय झालं, तुला झोप येत नाही का?" मी म्हणालो, "नाही." तर आंटी मला म्हणू लागली, "आता झोप, खूप रात्र झाली आहे." हे बोलून आंटी कूस बदलून झोपली.
थोड्या वेळाने मी बघितलं की आंटी गाढ झोपी गेली आहे. सकाळी आंटीने मला उठवलं आणि म्हणाल्या, तुला कॉलेजला नाही का जायचं? कॉलेजचं नाव ऐकून मी हडबडून जागा झालो आणि बघितलं तर सकाळचे 7 वाजले होते. मग मी पटकन माझ्या रूममध्ये आलो आणि फ्रेश होऊन कॉलेजला गेलो. मित्रांनो, खरं तर आंटी मला अजून लहान मुलगा समजत होत्या, पण मी त्यांना कसं सांगू की मला त्यांच्याबद्दल काय वाटतं ते.